नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज भारताच्या चंद्रयान मोहिमेतील तिसरे यान चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून दुपारी ठीक 2:35 याचे प्रक्षेपण करण्यात आले. चंद्राच्या भूगर्भशास्त्र आणि खनिजशास्त्राचा अभ्यास करणे आणि चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याच्या बर्फाचा शोध घेणे हे या मोहिमेचं ध्येय आहे. चंद्राच्या उत्क्रांतीबद्दल आणि भविष्यात मानवी शोधासाठी त्याच्या संभाव्यतेबद्दलचं आपलं ज्ञान सुधारण्यास देखील या मोहिमेतून मदत होणार आहे. बेळगाव शहरातील हुंचेनट्टी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पिरणवाडीतील तरुणाचा खून झाल्याची घटना आज उघडकीस आली. गुरुवारी रात्री अभियांत्रिकी महाविद्यालयामागील आवारात मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांचं भांडण सुरू होतं. यातच तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अरबाज मुल्ला वय वर्ष 25 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या बेळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने आज जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सध्या कर्नाटकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण झाल्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्थेवर अधिक काम करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेळगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुतगा येथील श्री भावकेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यात्रेसाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. यात्रेनिमित्त मंदिरात पहाटे देवीला अभिषेक, पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. गावातील प्रमुख मार्गावरून देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात गावातील मानकऱ्यांच्या 8 घराण्याच्या नागरिकांनी देवीची ओटी भरल्यानंतर गावकरी आणि भाविकांना देवी दर्शन आणि ओटी भरण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. श्री नामदेव देवकी संस्था, श्री नामदेव विठ्ठल मंदिर, विठ्ठल देव गल्ली, शहापूर, बेळगाव येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा नुकताच पार पडला. या निमित्त श्री नामदेव देवकी संस्था शहापूर व डॉक्टर मुकुंद खटावकर तसेच वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. जवळपास 150 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शासकीय अनुदान आणि जागेच्या अभावामुळे जिल्ह्यात सुमारे 1652 अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतीत सुरू आहेत. नवीन अंगणवाडी बांधकामासाठी जागा मिळत नसल्याने भाड्याच्या इमारतीसाठी दरमहा लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. परिणामी खात्यावर अधिक बोजा पडू लागला आहे. शिवाय स्वतःच्या इमारतीचे स्वप्न पूर्ण कधी होणार अशी आशाही अंगणवाडी सेविकांना होत आहे. वाढत्या भाजीपाल्याच्या दराचा फटका मध्यान्ह आहार योजनेला बसू लागला आहे. विशेषतः टोमॅटो व इतर फळभाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे सरकारने दिलेले अनुदान आणि प्रत्यक्षात येणारा खर्च यामध्ये तफावत जाणवत आहे. त्यामुळे सरकारने शाळांना अनुदान वाढवून द्यावे अशी मागणी केली जात आहे. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या वतीने टिळकवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना 60 रेनकोटचे वाटप आणि बालिका आदर्श शाळेतील 10 पात्र मुलींची फी भरण्यात आली. धनादेश मुख्याध्यापक डोणकरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आणि वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष डॉक्टर सुषमा शेट्टी, अध्यक्ष मंजिरी पाटील, निश्चल पाटील, सचिव उर्मी शिरेगार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामंडळाचे पर्यवेक्षक मोहन शिंदे यांनी केले. जुन्या बस पासची मुदत वाढवण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क रद्द करावे आणि विविध मार्गावर बस फेऱ्या वाढवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शुक्रवारी मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन छेडण्यात आले. याबाबत परिवहनचे डीटीओ के लमाणी यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विकास कामे राबवण्यात येत आहेत. पार्किंग तसेच व्यावसायिकांसाठी सोय करण्यात आली तरी त्या ठिकाणी आता भटकी जनावरे ठाण मांडून बसू लागली आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच या जनावरांनी ठाण मांडली होती.
महापालिकेने या जनावरांची सोय करावी अशी मागणी होत आहे. निप्पाणी विधानसभा मतदारसंघात 2.5 वर्षाच्या शेवटच्या कार्यकाळासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. पक्षविरोधी राजकारणाबरोबरच अनेक ठिकाणी गटबाजीचे राजकारण सुरू आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील प्रत्येक ग्रामपंचायत निहाय होणारी खलबते लक्षात घेऊन नियोजन चालवले आहे. यंदाच्या आर्द्रा नक्षत्रात सुरुवातीलाच 1 दिवस पावसानं हजेरी लावली, त्यामुळे काहीसे समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र लांबवलेल्या पावसाने नंतरच्या दिवसात पुन्हा ओढ दिली, त्यामुळे पेरणीचा हंगाम पुन्हा लांबणीवर पडला. पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर केवळ ढगाकडे डोळे लावून बसणे इतकेच काम राहिले आहे. अद्यापही पावसाळ्यातील काही काळ वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या मनात हुडहुडी भरल्याचे चित्र कारदगा परिसरात पाहावयास मिळत आहे. पावसाने दडी दिल्याने जमखंडी तालुक्याला पाणी टंचाईचे संकट झेलावे लागत आहे. जनावरांचा पाणी व चारा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तो सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी जमखंडी आथणी मार्गावर काटेरी झुडपे टाकून आंदोलन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.